राम राम मंडळी, शुभ सकाळ. आता वाजले आहे 8. अधिराज उठलेला आहे कारण तोच तर सकाळी 6:30 वाजताच उठलेला असते. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार. तसा तर माझा 3रा आहे, माझा पहिला गेला म्हणून. पण ज्यांचे 4ही निपटले त्यांचा आहे 4था म्हणजे शेवटचा गुरुवार. तर मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इथे चालू आहे सकाळी सकाळी मस्त श्री रामाचे गाणे दाखवते तुम्हाला. जे श्रीरामाचे भक्त आहेत त्यांनी नक्की बघा. आणि इथे आहे अधिराज. अधू रामाचा भक्त आहे नाही का तू अधू? ब्लँकेटच्या घड्या वगैरे अजून करायच्या आहे. आणि बाहेर गॅलरीमध्ये गेली ती इतकी भयंकर थंडी आहे. आणि इथे बघा मी पक्ष्यांसाठी ठेवलेला आहे, पण एक पण पक्षी येत नाही आणि ते खात सुद्धा नाही. म्हणजे माझी वेस्ट जाते पूर्ण. मी रोज वाट बघते की तिथे एकतरी पक्षी येईल खायला. रोज मी काही ना काही ठेवत जाते तिथे, पण काहीही एकही पक्षी येत नाही आणि तिथे काहीही खात नाही. आता पटापटा पटापटा सगळे कामं आवरते, नंतर तुम्हाला दाखवते मार्गशीर्ष महिन्यातली जी पूजा आहे ती. तोपर्यंत A few moments later. फायनली माझी पूजा झालेली आहे. पूजा करताना मी व्हिडिओ वगैरे नाही काढला, कारण माझं कसं आहे, मन देवळात आणि चित खेटऱ्यात असं काही मला पाहिजे नाही आहे म्हणून. आता पूजा वगैरे झाली माझी. आता मी अधिराजला चारून देते आणि जेवण चारून झाल्यानंतर मी तुम्हाला महालक्ष्मीची पूजा मी कशी मांडली ते तुम्हाला मी दाखवते. इकडे बघा, हा अधिराजनी स्वेटर घातलाय कारण अधिराजला सकाळपासून आज खूप थंडी वाजत आहे आणि जेवण करता करता त्याची मस्ती सुरू आहे. पॅन्ट घालून दिलाय मी अधिराजला, पण बघा त्याचा पॅन्ट कसा झालाय. का बम्माच्या आधी पूर्ण पॅन्ट निघाला अधिराजचा आहे बघा. इतकी मस्ती करते की पॅन्ट घालून दिल्यानंतर तिथून इथपर्यंत येईपर्यंत त्याचा पॅन्ट कसा निघते तर काय माहिती. इथेच पूजा मांडली मी, खाली नेली नाही. म्हणजे दरवेळेला मी खाली मांडत होती, पण आता अधिराजमुळे मी नाही जात सहसा खाली, तर पूजा वगैरे मी वरतीच मांडली. मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी रात्री छान गोड वगैरे करतात, नैवेद्य दाखवतात आणि सगळे मिळून जेवण वगैरे करतात. आणि मार्गशीर्षातल्या गुरुवारी पूजा मांडल्यानंतर घरी खूप प्रसन्न वाटते. आणि हे मी पूजा लहान होते तेव्हापासून मांडत आलेले आहे. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.